पुढे पाहूयात पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीतनं एक धक्कादायक प्रकार समोर आला। अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदूबाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आलाय। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूने महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर येत आहे। एका 34 वर्षीय महिलेने या गवळी बाबा विरुद्ध धारिष्ट दाखवून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या आश्रमात महिलांच्या अंगात येण्याचे प्रकार घडून आणले जातात। महिलांमध्ये कोणती तरी वेगळी शक्ती असल्याचं भासवून त्यांच्या मनावर ताबा मिळवला जातो आणि मग दोष निवारण करण्याच्या नावाखाली नवनाथ गवळी हा आरोपी शोषण करत होता। कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे। याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून। याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत। बायकांची वारी उठवतो आणि बायकांना वशमध्ये करून घेतो आणि त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करतो। हा याचे गुंड पाठवतो, माझ्या मिस्टरांना धमकवतो। आम्ही कुठेही रस्त्याने गेलो तर ह्याचा आम्हाला त्रास आहे, याची माणसं आम्हाला येऊन धमकावतात। त्या संबंधित महिलेने आपल्याकडे केलेली होती, त्यानुसार आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पूर्ण कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्या संबंधित आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सुद्धा न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे। आता सुद्धा त्या महिलेची किंवा इतर कोणाचीही या संदर्भात अशी काही तक्रार असेल तर त्यांनी कुठल्याही प्रकारे भीतीच्या वातावरणामध्ये न राहता पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। या ठिकाणी पोलीस त्यांना पूर्णपणे कायदेशीर सहकार्य करतील। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चांडोली येथे असणाऱ्या शिवदत्त आश्रमाचे चालक नवनाथ गवळी यांच्यावरती भोंदूगिरी आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण असे आरोप आहेत। आपण आता ह्या जे शिवदत्त आश्रम आहे ह्या आश्रम परिसरामध्ये आलो आहोत आणि ह्याच आश्रम परिसरामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे किंवा लैंगिक शोषण झाल्याचे आरोप एका महिलेने केले आहेत आणि त्या महिलेची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे। आणि ज्या बाबांवरती ह्या नवनाथ गवळीवरती आरोप करण्यात आलेत ते नवनाथ गवळी आता आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुमच्यावरती या आश्रम परिसरामध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत? माझ्यावरती जे आरोप झालेले आहेत ते धांदात खोटे आहेत। याच पद्धतीचे आरोप सदर व्यक्तीने 8 महिन्यापूर्वी माझ्याकडे केले होते। सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि मी कोर्टाच्या प्रत्येक तारखेला पण हजर आहे। ज्या वेळेस ही महिला इथं येत होती त्यावेळेस ती एकटी कधीच आलेली नाही, कारण राक्षेवाडीमध्ये ती राहायला असल्यामुळं ज्या वेळेस आलेली त्यावेळेस हे पती पत्नी सोबत आलेले आहेत। एकदा असं कधीच नाही का बुवा ते एकदा एकट्याच इथं आल्यात असा कधीच विषय नाही। खरं तर याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलंय। काही तथ्य असल्याशिवाय दोषारोपपत्र दाखल केलं जात नाही। तुम्हाला तसा काही अनुभव आलाय का? पोलिसांनी तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला होता का किंवा न्यायालयातून तुम्हाला तशी काही माहिती मिळाली आहे का? नाही, न्यायालयात माझा जामीन मंजूर झालेला आहे। यांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं पण तिथं सगळं इथं डिपार्टमेंटने येऊन चौकशी केल्यानंतर इथं कुठला त्यांना तसा इथं पुरावा कुठलाच काही नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 8 महिन्यापूर्वी हा जो विषय आलता हा ह्या मंदिराच्या जागेवरून आला होता। सगळे समाज बांधवांनी एकत्र येऊन इथं सहकार्य करून या मंदिराची उभारणी केली होती। पण याच्यामध्ये काही हस्तकांचा असा विषय होता का इथं मला एक वेगळं स्थान पाहिजे, माझ्यासाठी एक रूम सेपरेट पाहिजे असा विषय होता। त्याच्यावर थोडं बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे। भविष्य सांगतो असं करून जी काही फसवणूक होती किंवा जे काही चुकीच्या पद्धतीने केला जातोय, नक्कीच ह्या सगळ्यांवरती जे काही हे भोंदू बाबा आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याकरता नक्की सतर्कतेने पोलीस विभागाने काम करणं अपेक्षित आहे। ते तसं सूचना आम्ही केलेल्या आहेतच आणि महाराष्ट्रामध्ये जी काही भोंदूगिरी चालू आहे ही बंद होण्याकरिता अग्रेसर आपण कारवाई केल्या पाहिजे।